थांबा, तुम्हाला पण वाटतंय का हे डाळ आणि तांदूळपासून बनवले? लहानपणची एक गोड आठवण. चला बनवूया रसरशीत असे लाल गुलाबजामुन. बनवण्यासाठी 2 चमचे एवढं दही घ्यायचं आहे. दही जास्त आंबट नको, नीट फेटून घ्यायचं. त्यानंतर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं. खाण्याचा रंग घालायचा. एकत्र करून घ्यायचं. नंतर यामध्ये व्हॅनिला एसेन्स घालायचा. 1 वाटी इथे मैदा घेतलाय, तो छान चाळून घालायचा. मैदा टाकल्यानंतर एकजीव असं करून घ्यायचं आहे. गरजेनुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मऊसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे. 20 मिनिटासाठी आपण हा असा साईडला झाकून ठेवणार आहोत. यासाठी लागणारा पाक बनवायचा. पाक बनवण्यासाठी 1 वाटी एवढी साखर घेतली. 2 वाटी यामध्ये पाणी ॲड करायचं आणि उकळायला ठेवून द्यायचं आहे. तयार झालेला गोळा आपण 20 मिनिटं भिजवून घेतला होता. नंतर छान मळून घ्यायचा. छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे, ज्या आकाराचे पाहिजे तसे. नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर इथे थोडासा फूड कलर ॲड करणार आहोत आणि 1 तारी एवढी पाक बनवून घ्यायचा. तयार झालेले गुलाबजामुन आपण छान तळून घेणार आहोत. तळल्यानंतर छान दुप्पट फुलत आहे. यामध्ये दही, सोडा आणि बेकिंग पावडरचा वापर केल्यामुळे छान जाळीदार असे होतात. अजिबात घट्ट होत नाही. तळल्यानंतर लगेच आपल्याला पाकामध्ये घालायचे. पाक थोडा कोमट असेल तरी देखील चालणार आहे, पण गरम पाकामध्ये घालायचे नाही. छान मिक्स करून घ्यायचं. 4 ते 5 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं. नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं. आता याला कोरडेपणा यावा यासाठी थोडीशी शुगर पावडर इथं याच्यावरती टाकली आणि छान मिक्स केलं. 5 मिनिटानंतर अगदी कोरडे होतात ते गुलाबजामुन आणि एकदम जसे आपण लहानपणी खायचो त्याच पद्धतीचे होते. रसगुल्ला की गुलाबजामुन, तुम्ही काय म्हणत होतात कमेंट करून नक्की कळवा. आवडली तर लाईक करा.